इथे आल्या त्याही भारी आहे, असं PSI होतंय, असं तहसीलदार होते वगैरे वगैरे. पण ऍक्च्युअली ह्या क्षेत्रात आल्यावर कळतं. मुळात ह्या क्षेत्रातला सिलेबस समजायला 6 महिने जातात आणि मग एखादी परीक्षा दिल्यावर कळतं हे क्षेत्र कसं आहे, काय आहे, आपल्याला पेलतंय नाही पेलतंय. मग ते टप्प्याटप्प्याने माझ्याही लक्षात आलं की आता आपल्याला हे कठीण जाऊ लागले, 2-3 विषय आपले व्यवस्थित नाहीत. मग मी साईड करिअरचा विचार म्हणून मग मी सांगितल्याप्रमाणे जर्नलिझम केलं. याच्यावरूनच मला एक विचारायचं आहे की बऱ्याचदा आम्ही असे विद्यार्थी पाहतो की जे काही व्हिडिओ पाहून प्रेरित झाले आहेत, एखाद्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहिलाय त्यावरून प्रेरित झाले, मग तयारी वगैरे सुरू केली. पण ऍक्च्युअल प्रत्येकाला अंदाज येण्यासाठी काय तुम्हाला असं वाटतं की एक मूल्यमापन असावं? मी एक सांगेल की एखाद्या अधिकाऱ्याचं किंवा कुठलं तरी प्रेरणादायी भाषण ऐकून तुम्ही ह्या लाईनमध्ये येऊ नका, हा माझा प्रामाणिक सल्ला आहे. मी आलेलो आहे, पण त्याचे आम्हाला तोटे निर्माण झाले. मी जर्नलिझम केल्यामुळे एक साईड करिअर मिळालं. तुम्हाला खरंच आवड असेल, समजा तुम्हाला आपलं कळतं की मला आवड आहे ह्याच्यातली, मी हे करू शकतो, मी क्रिकेट खेळू शकतो, मी कबड्डी खेळू शकतो, मी वाचन करू शकतो, मी अभ्यास करू शकतो, खरंच आवड असेल तर या क्षेत्रात या, अन्यथा या क्षेत्रात येऊन तुमचा वेळ घालू नका. मग 4-4, 5-5 वर्ष आपण जे म्हणतो ना आता मुलं करतात, तर ते कोणतरी गावातला झालेला असतो तहसीलदार, मग नाही मी पण होणार आहे. ती इरस जी म्हणतो ना, ती इरस ठीक आहे तिथपर्यंतची, पण पुन्हा तुम्ही त्या प्रवासामध्ये तुम्हाला बैठक पाहिजे. स्पर्धा परीक्षा ही बैठक असलेल्या विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा आहे. तुम्ही आले नाही, मी आता आमच्या गावातला मुलगा PSI झाला मी करेल, नाही. इथे येऊन तुम्हाला 10-10, 12-12 तास अभ्यास करावा लागतो, तर तुम्ही होताय, अन्यथा होत नाही. कारण सगळ्या फील्डचे विषय यामध्ये तुम्ही बघा, आता ही चालू घडामोडी विषय पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत कुठेही चालू घडामोडी विषय नाही. तुम्ही डायरेक्ट स्पर्धा परीक्षेमध्ये आला की चालू घडामोडी विषय. तुम्हाला समजा हिस्ट्री विषय आहे, 5वीला आहे, 6वीला आहे, 1857 उठाव आपण वाचलाय, परंतु असे काही विषय आहेत की पहिल्यांदा फेस करावे लागतात आपल्याला. इथं माहिती अधिकाराचा विषय मला सांगा आहे का कुठं? तो 10वी पर्यंत कुठंच नाही. तो माहिती अधिकाराचा विषय टाकलेला आहे, मानवी हक्क विषय टाकलेला आहे, सगळ्या फील्डचे विषय आहेत, गणित आहे, सायन्स आहे. आर्टच्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला ते विषय अवघड जातात, सायन्सच्या फॅकल्टीला विषय हिस्ट्री अवघड जातो. त्यामुळं या ठिकाणी एक लक्षात घ्या, कष्ट करण्याची तयारी, सातत्यानं बैठक तुमची असणं गरजेचं आहे. आणि हे आवड जर असेल तरच यायचं, अन्यथा यायचं नाही. आणि अनेक करिअर आहेत, तुम्ही जर बघितलं की करिअरच्या संधी खूप आहेत सध्या, तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करू शकता. सर आपण साधारण पकडून चाललो की 10वी 12वी नंतर विद्यार्थी याच्याकडे थोडस माहिती व्हायला सुरुवात होती, स्पर्धा परीक्षांची विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात करतात. तर काय विद्यार्थ्यांनी साधारण कसं, समजा 12वी करतोय आता एखाद्या विद्यार्थी, त्याचं लक्ष स्पर्धा परीक्षा करायची, तर कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लिमिटेशन्स काय ठेवावी स्वतःला? माझं एक म्हणणं आहे की 12वी झाल्याशिवाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचाच नाही. तुम्ही 12वी पर्यंतचा अभ्यास करता म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. बघा, मुलं ज्यावेळेस आमच्याकडे MPSC UPSC करायला येतात तेव्हा आमच्यासारखे मार्गदर्शक महाराष्ट्रातले काय सांगतात, 5वी ते 12वीची पुस्तकं अभ्यासा. मग याचा अर्थ काय? तुम्ही 5वी ते 12वीचा चांगला अभ्यास करणं. त्यामुळं 10वीलाच मी IAS होणार आहे, मी DYSP होणार आहे, मग मार्केटमध्ये जाऊन MPSCचे प्लॅनर, यात तुम्ही वेळ घालू नका, UPSC प्लॅनर वाचू नका, सध्या नाही. 12वी झाल्यानंतर तुम्ही या लाईन मध्ये या. सध्या एक असं आलंय की पालक म्हणून नाही माझ्या मुलाला IAS बनवायचे, माझ्या मुलाला हे बनवायचे, मग तुम्ही त्यांना 5वी 6वी 7वी बसणं म्हणतात, तुम्ही लोकसत्ता वाच, तुम्ही सकाळ वाच, महाराष्ट्र टाइम, असे वेगवेगळे पेपर वाचा, ठीक आहे तुम्ही एक नॉलेज म्हणून वाद, परंतु डायरेक्ट सिलेबसला त्याला बिलकुल सुरुवात करायला हे करू नका. कुठलं तरी गाईड आणायचं मग हे वाचा, असा प्रकार नकोय. तर 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष द्यावा, त्याच्या आधी